नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका गणित जी आपल्याला पुस्तकाच्या मागे दिलेली आहे तिचा 5वा भाग पाहतोय बघा. 66वा प्रश्न आहे बघा. त्यामध्ये 6, 4, 8, 1, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या फरकातील शतकस्थानी येणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती असेल. काय काय अंक दिले बघा आपल्याला. 6, 4, 8, 1 आणि 9. याच्यापासून किती अंकी तयार करायची आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठी जर का तयार करायची असेल आपल्याला संख्या, ते सगळे अंक जे आहे ते उतरत्या क्रमाने लावायचे. सगळ्यात मोठा काय 9, त्यापेक्षा लहान 8, नंतर 6, नंतर 4 आणि नंतर 1. लहानात लहान तयार करायची असेल तर याला उलट घ्या बघा. म्हणजे चढत्या क्रमाने सर्वात छोटा 1, मग 4, मग 6, मग 8 आणि 9. ही लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या लिहून झाल्यानंतर यांचा काय काढायचा आहे, फरक काढायचा आहे. म्हणजे वजाबाकी करायची आहे. करा बरं मग वजाबाकी. 1तनं 9 जात नाही म्हणजे होऊन जातील 11, इथे होऊन जातील 3. 11तनं 9 गेले तर 2. 3तनं 8 जात नाही परत म्हणजे 13, इथे होऊन जातील 5. 13तनं 8 गेले तर 5. 5तनं 6 जात नाही, करा 15, इथे करून टाकू आपण 7. 15तनं 6 गेले तर 9. 7तनं 4 गेले 3 आणि 9तनं 1 गेला 8. ही आली आपली वजाबाकी. या वजाबाकीच्या कोणत्या स्थानी शोधायचे आपल्याला. शतक स्थानी. मग पहा बरं, हे एकक, हे दशक आणि हे शतक. शतक स्थानी किती आले 9. ह्या 9ची काय काढायची आहे, स्थानिक किंमत. 9 शतक स्थानी आहे. पुढे 2 घर आहे म्हणून त्याच्यावर 2 शून्य ठेवून द्या. म्हणजे काय आली 9ची स्थानिक किंमत 900. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 67वा प्रश्न आहे बघा. अडीच डझन केळ्यांची किंमत 150 आहे. बघा, अडीच डझन. अडीच डझन म्हणजे किती केळं. 1 डझन म्हणजे 12, परत दुसरा डझन म्हणजे 12. अडीच म्हणजे अर्धा आहे. अर्धा म्हणजे काय 6. म्हणजे किती केळं झाले. 12 न 12 24, 24 आणि 6 30 केळे झाले. यांची किंमत किती आहे 150. मग एकाची किंमत काढायची असेल तर 150 ला 30 ने काय करा, भाग द्या. इथला 0, इथला 0 कट झाला. 3 5 किती झाले 15. म्हणजेच काय, एक केळं कितीला आलं 5 रुपयाचं आलं. आपल्याला किती काढायचं आहे, 4.25 डझन. मग 4.25 डझन केळ्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 4.25 म्हणजे 4 पूर्ण नाही झाले पण 3 झालेले आहे. 3 झालेले आहे म्हणजे 12, 12 आणि 12. का बरं, 1 डझन म्हणजे किती असतात 12 केळं. मग 3 डझनचे किती झाले आता हे 36 समजा. आणि 4.25 सव्वा भाग असला तर 3. अर्धा करायचे आहे तर परत 3. पाऊण करायचे आहे तर परत 3. बरोबर. 1 डझन असतो 12चा. याच्यामध्ये 3.25चा अर्धा केला तर परत 3, पाऊण केला तर परत 3 आणि चौथा हिस्सा परत 3चा. असे 3 3चे 4 भाग करता. आपल्याला पावणे भाग म्हटलेले आहे म्हणून आपण फक्त किती भाग घेतले, 3च भाग घेतले. चौथा भाग आपण सोडून दिला. मग करा बरं बेरीज यांची. किती झाले 12 आणि 12 24, 24 आणि 12 36, 36 आणि 3 39, 39 आणि 3 42, 42 आणि 3 45 केळे झाले. 4.25 डझन म्हणजे 45 केळे. आपल्याला त्यांची किंमत काढायची आहे. मग 45 केळं आहेत. एक केळं कितीला होतं 5 ला म्हणजे गुणीला 5 करा. मग करा बरं,
पाचा पाचा 25, हातच्याला 2, 5 चोक 20, 20 आणि 2 22, म्हणजे 225 किंवा 225 रुपयांची केळं येतील. 225 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 68वा प्रश्न आहे बघा. एका विषमभुज त्रिकोणाची परिमिती 27 आहे. विषमभुज म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. असा एखादा त्रिकोण दिला, त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या. परिमिती किती येते त्याची? परिमिती दिली किती आपल्याला? 27 सेमी. त्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 9 व 7 सेमी आहे. मग एक बाजू दिली 9ची, एक दिली 7ची, तर तिसऱ्या बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे. मग तिसरी बाजू काढायची बघा आपल्याला. तिला आपण पकडू काय? x. परिमिती काय असते आपली? तिघ बाजूंची बेरीज म्हणजे काय? 7 अधिक 9 अधिक x बरोबर किती आले पाहिजे? 27. 9 न 7 16 अधिक x बरोबर किती झाले? 27. हे 16 बघा इकडे बेरीज करता, इकडे येऊन काय करतील? वजाबाकी. म्हणजे x काढायचा असला तर 27 वजा 16 म्हणजेच x किती येईल? 27 मधनं 16 गेले. करा बरं इकडे 27 वजा 16. 7तनं 6 गेला 1, 2तनं 1 गेला 1, म्हणजे x काय आला? 11 सेमी. तिसरी बाजू 11 सेमीची पाहिजे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 69वा प्रश्न आहे बघा. 365 शतक. बघा 365 शतक म्हणजे काय करायचं? 365 लिहायचे. शतक म्हणजे 200. नंतर काय? 52 दशक. मग काय करायचं? 52 लिहून घ्यायचे. दशक म्हणजे फक्त 1 0. आणि काय सांगितलं? 7 एक म्हणजे काय? फक्त शेवटी लिहायचे 7. करा बरं यांची बेरीज किती झाले? 0 0 आणि 7 7, 0 आणि 2 2, 5 आणि 5 10, हातच्याचा 1, 1 आणि 6 7, 3चे 3, म्हणजेच किती आले? 37,027. मग पहिल्या पर्यायात दिलेला आहे 37,027 बरोबर आहे बघा. दुसऱ्या पर्यायात काय सांगितलं? हजाराच्या जागी 37, एककाच्या जागी 27. मग हजाराच्या घरामध्ये 37 आहेत, एकक पकडला तर 27 सुद्धा आहे. हे दुसरं सुद्धा बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायात म्हटलं 370 शतक, 2 दशक, 7 एकक, एककाच्या जागी 7 आहे बघा, दशकाच्या जागी 2 आहे बघा. आणि ह्या पूर्णचा पूर्णांक जर का पकडला तर शतकाच्या जागी किती येत आहे? 370 येत आहे. म्हणजे तिसरा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि चौथ्याचा दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणून अचूक उत्तर आपला चौथा पर्याय आहे. सर्व पर्याय बरोबर आहेत. 70वा प्रश्न दिला बघा. वरील टप्प्यात एकूण किती मुलांची माहिती दिली आहे? मग मोजा बरं. इथे किती आहे? 3. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 1. सगळे किती झाले? 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, म्हणजे 8 चित्र दिले. काय सांगितलं आपल्याला? एक चित्र म्हणजे किती मुले आहे? 25. मग या 8ला कितीने गुणा? 25 ने. मग 25 8 किती होतात? 200. म्हणजे 200 मुले यांची माहिती आपल्याला काय या चित्रामध्ये दिलेली आहे? 200 दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 71वा प्रश्न आहे बघा. लाल व पिवळा रंग आवडणाऱ्या मुलांची संख्या. कोणता? लाल व पिवळा. पहा बरं, लालवाले किती आहेत? लालवाले आहेत 3. पिवळ्यावाले किती आहे? 1. 3 आणि 1 किती झाले? 4. म्हणजे लाल व पिवळ्यावाले 4 आहे. हिरवा व निळा. मग इथं लिहा हिरवा व निळा. हिरव्याला किती आहे पहा बरं. हिरवा इथे दिला. हिरव्याचे आहेत 2, निळ्याचे सुद्धा आहेत 2, म्हणजे 2 आणि 2 परत किती झाले? 4. यांच्यातला काय काढायचा? फरक. मग 4 वजा 4 काय उत्तर आलं? 0. म्हणजे 0 चित्र येत आहेत
मग शून्याला या 25 ने गुणलं आणि नाही गुणलं तरी चालेल, कारण उत्तर काय, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर काय ते शून्य येते. म्हणून शून्य हा चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 72वा प्रश्न आहे बघा. 784 गुणिला 48. करा बरं मग. 784 गुणिला 48. 8 चौक 32. हातच्याला आले 3. 8 वाटू 64. 64 न 3 67. हातच्याचे 6. 8 7 56. 56 आणि 6 किती होतात 65. इथे एक शून्य देऊन देऊ बघा आपण, आपलं घर बदलते म्हणून. आता 4चा पाडा म्हणा 4 पर्यंत. 4 चौक 16. हातच्या झाला 1. 4 8 32. 32 आणि 1 33. परत हातच्याला आले 3. 4 7 28. 28 आणि 3 31. करा बरं दोघांची बेरीज. 2 आणि 0 2. 7 आणि 6 13. हातच्याला 1. 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 1 7. 3003. काय उत्तर आलं आपलं 37,632. काय सांगितलं, या गुणाकाराच्या हजार स्थानी व एकक स्थानी. हजार स्थानी काय आलेला आहे 7. एकक स्थानी काय आलेला आहे 2. या अंकांचा काय करायचा आहे गुणाकार. मग 7 गुणिला 2 म्हणजे 7 दुने किती होतात 14. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 73वा प्रश्न आहे बघा. निधी 200 मीटर बाजू असलेल्या चौरसाकार बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालते. बघा, एक चौरसाकार जागा आहे. चौरस म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू कशा सारख्या. बाजू किती दिली 200 मीटर. मग याच्या आजूबाजूनं फिरते म्हणजे काय काढायला लागेल आपल्याला, त्याची परिमिती काढायला लागेल. चौरसाची परिमिती काय असतो फॉर्म्युला 4 गुणिला बाजू. टाका बरं याच्यात किमती. 4 तसा बाजू किती आहे 200. करा बरं मग. 2 शून्य देऊन द्यायचे बघा. आणि 4 दुने किती होतील 8 म्हणजे 800 मीटर परिमिती आली. काय सांगितलं आता, निधी रोज किती फेऱ्या मारते आहे 5. 800 मीटर म्हणजे काय एक फेरी आहे. 5 फेऱ्या काढायच्या असल्या तर 800 गुणिला 5 करायला लागेल. 5 0 0. 5 0 0. 5 8 40. 4000 मीटर. 4000 मीटर म्हणजे किती किलोमीटर. 4000 ला 1000 ने भाग द्या. का बरं 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. मग 3 शून्य वरचे 3 शून्य खालचे कट झाले म्हणजे किती झाले 4 किलोमीटर अंतर निधी रोज चालते आहे. 4 किलोमीटर कितवा पर्याय आहे दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 74वा प्रश्न आहे बघा. 75,000 मिलीमीटर. मिमी म्हणजे मिलीमीटर. याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला मीटर मध्ये करायचं. मग लक्षात ठेवायचं बघा 1 मीटर म्हणजेच 1000 मिलीमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे मिलीमीटर मधून मीटर मध्ये यायचं आहे. म्हणजे 75,000 ला 1000 ने काय करायला लागेल आपल्याला भाग द्यायला लागेल. तेव्हा उत्तर कशात येईल मीटर मध्ये येईल. वरचे 3 शून्य खालचे 3 शून्य कट झाले. 75/1 म्हणजेच काय 75 मीटर. 75 मीटर कितवा पर्याय आहे तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 75वा प्रश्न आहे बघा. 25 लिटर 700 मिली अधिक काय करायचं आहे 11 लिटर 350 मिली. मग करा बरं बेरीज. 0 0 0 0 आणि 5 5. 7 आणि 3 10. हातच्या लाला 1 1 आणि 5 6. 6 आणि 1 7. 2 आणि 1 3. म्हणजे 37 कशात आलं लिटर मध्ये आणि 50 कशात आलं मिली मध्ये. मग 37 लिटर 50 मिली दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 66व्या प्रश्नापासून ते 75व्या प्रश्नापर्यंतची उत्तरे पाहिलीत बघा. आणि इथे आपला चौथी स्कॉलरशिपचा पूर्ण पेपर जो आपल्याला पुस्तकाच्या मागे दिला होता त्याचा गणिताचा पूर्ण सेक्शन आपला सोडवून झालेला आहे. धन्यवाद.